कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असणार. सो आज सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. प्रथम गुरु आपले आईवडील असतात, तर आईवडिलांना प्रथम वंदन करायचं किंवा नमस्कार करायचं. नमस्कार करून दिवसाची सुरुवात करायची आजची, आणि त्याच्यानंतर मग देवदर्शनाला जायचं. जे तुमचे गुरु असतील, कोणी तुम्ही कोणत्या देवाला मानत असाल, त्यांना तुम्ही गुरु केलेला असेल, त्यांच्या दर्शनाला जायचं आणि मग त्यानंतर दिवसाची सुरुवात करायची. आता बाहेर ऊन पण पडलंय. आता बाहेर मस्त ऊन पण पडलंय. बॅट बॉल खेळून घेऊयात आपण. लई दिवसात ऊन आलाय. दक्षला फोन करून बोलू आपण. दक्षला बोलू ना आणि बॅट बॉल खेळू. पहिले कपडे बदले ना. बाहेर ऊन आहे ना, हे बघ चांगला ऊन पडलंय. ऊन पण पडलंय बाहेर. आता दक्षला बोलून खेळू आपण. चल खेळायला चल. गल्ली क्रिकेट खेळू. गल्ली क्रिकेट खेळू. दक्षला बोला, त्याला बोलून जरा क्रिकेट खेळू आपण. दक्षला बोला, आता सीधा फोन कर. डायरेक्ट आता क्रिकेटलाच खेळू. तर गाईज आता चाललो आम्ही इथे स्वामींच्या इथे मठामध्ये. आम्ही सर्व चाललो. आज हे गुरुपौर्णिमा आहे ना, तशी गुरुपौर्णिमेला आज गुरुवार पण आहे आणि गुरुपौर्णिमा पण आली मस्त. हो, आणि आपण तर असं दर गुरुवारी मठात जातोच ना स्वामींच्या दर्शनासाठी. चला मठात जाऊ आता आपण डायरेक्ट. गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आपण. हो, दिल्या ना. आमच्याकडनं पण सगळ्यांकडनं तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक. गुलाबाची फुले उचलून घ्यायला लागते. आणि बसून काही व्यवस्थित बसा. शांत त्यांनी बसून श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ